धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता कांद्याची आवक वाढलेली आहे. आपण जर बघितलं तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाल आणि सफेद कांदा विक्रीसाठी आणलेला आहे. धुळ्यासह साक्री असेल, शिरपूर असेल, शिंदखेडा असेल या भागातला आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव असेल किंवा पारोळा असेल या ठिकाणच्या कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत असतो. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर कांद्याची आवक वाढलेली असताना कांद्याला मात्र भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कारण पांढऱ्या कांद्याला जवळपास 1800 रुपये भाव भेटतो आहे, तर जो काय लाल कांदा आहे या लाल कांद्याला 1400च्या आतच भाव भेटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत. कांद्याची पेरणी केल्यानंतर कांद्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघतं, म्हणून या भागातला शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पेरत असतो. मात्र आता कांदा पेरलेला असताना देखील कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण सध्या 2500 क्विंटल कांद्याची आवक सुरू झालेली आहे. मात्र असं असलं तरी शेतकऱ्यांना भाव भेटत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान 2000 ते 2500 रुपये भाव भेटावा अशी मागणी या भागातल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मनीष वासवळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.